वसईच्या सनसिटी गॅस रोडवर एक अपघात झालेला आहे। तुळजा मंदिर क्रॉस केल्यानंतर जे करारीचा प्लॉट आहे त्याच्या पुढे अपघात झालेला आहे। भारत गॅसचा एक टेम्पो आणि मोटरसायकल याच्यामध्ये अपघात झालेला आहे। यामध्ये जवळपास 3 ते 4 लोक जखमी झालेली आहे। ही जी बाईक होती त्याच्यावर नीरव नावाचा तरुण होता आणि त्याच्यासोबत एक लहान मुलगा देखील होता। तर गॅसच्या गाडीमध्ये ड्रायव्हर होता आणि त्याच्या बाजूला जो आहे की चालक आणखीन एक व्यक्ती बसलेला। अचानक दोघांची आपापसात टक्कर झाली। यामध्ये हा नीरव आहे तो वसईच्या गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो, त्याच्या डोक्याला आणि नाकाला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली। तर दुसरीकडे गॅसच्या गाडीचा ड्रायव्हर पळून गेल्याचं बोललं जाते। याबाबत अधिकृत माहिती आपल्याकडे नाही, परंतु याच्या बाजूला जो दुसरा माणूस होता तो देखील गोल्डन पार्कमध्ये त्याच्या नाकाला आणि डोक्याला लागले, त्याने देखील तिथे उपचार घेतलेले आहे। प्रश्न आता उपस्थित झालेला आहे की भारत गॅस हा टेम्पो आहे, हा टेम्पोला गॅसच्या वाहतुकीचा परवानगी आहे का हे देखील बघावं लागणार आहे। कारण प्रत्यक्षात गॅसची वाहतूक करण्यासाठी तिकडे आग विझवण्याचा जो लाल डब्बा असतो फायरचा तो असणं आवश्यक आहे, परंतु या गाडीला कुठल्याही प्रकारचा असा डब्बा नव्हता। तर दुसरीकडे हजार्डसचा स्टिकर असतो किंवा लायसन्सचा स्टिकर असतो तो देखील असणं आवश्यक आहे, परंतु इथे कुठल्याही प्रकारचे नॉर्म्स न बाळगता अशा प्रकारची गॅसची वाहतूक सुरू होती। वास्तविक पाहता गॅसच्या टेम्पोची वाहतूक करताना आरटीओची परवाना देखील तो आहे की ना तो देखील बघावा लागणार आहे। ही घटना घडली आहे नालासोपारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। टेम्पो ॲक्सिडेंट झाल्यानंतर तात्काळ नालासोपारा पोलिसांनी इथून हलवलेलं आहे, परंतु बाईकला हलवण्यात पोलिसांकडे वेळ नव्हता का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळे इथे नेमका ड्रायव्हरची चूक आहे की मोटरसायकलची हे कळू शकलं नाही, कोण स्पीडमध्ये होते ते देखील कळू नये। परंतु रिक्षाची अवस्था बघितली असता रिक्षा ही वाहतूक गॅसच्या वाहतुकीसाठी जो आहे की फिट नसल्याचं बोललं जातं। त्यामुळे या अपघातामध्ये सुदैवाने बचावलेले आहेत, परंतु जे काही जखमी झालेले त्यांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।